नमस्कार सगळ्यांना. तर लाडकी बहीण योजनेबाबत आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ते वक्तव्य काय आहे? त्यांनी काय घोषणा केली आहे का? तसंच ₹2100 नेमकं कधीपासून मिळणार आहेत तुम्हाला? ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. एक मोठी घोषणा झालेली आहे. त्या घोषणेत लाडक्या बहिणीविषयी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. ती सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप करू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन अपडेट जे आहेत, महत्त्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल आणि तुम्हाला सगळ्यात फास्ट महत्त्वाची माहिती कळून जाईल. ठीक आहे. तसंच आता ₹21 तुम्हाला कधीपासून मिळणार? सगळ्यांना माहिती आहे की महायुतीने घोषणा केली होती की आता आम्ही तुम्हाला निवडणुकीच्या आधी घोषणा केली होती की तुम्हाला 1500 ऐवजी ₹2100 तुम्हाला महिना करणार आहोत आम्ही. ठीक आहे. पण आता नेमकं त्याची फक्त घोषणा झाली होती. त्या कागदावर वगैरे कुठेच काही नाही त्याचं. त्यामुळे ते नेमकं कधी मिळणार आहेत, ते पण फडणवीसांनी सांगितलं आहे. नेमकं कधी तुम्हाला ₹21 मिळणार आहे. तसेच आता हा हप्ता जो आहे डिसेंबरपासून जे हप्ते आहेत पुढे, ते 1500नेच येणार आहेत. तुम्हाला 2100चा हप्ता जेव्हा केव्हा घोषणा होईल त्याच्यानंतरच मिळेल. त्यामुळे सध्या तरी तुम्हाला काही 2100चा हप्ता मिळणार नाही. तुम्हाला 1500नेच हप्ता मिळणार. पण आता डिसेंबरचे पैसे पण कधी येणार? कारण डिसेंबरचा आता आज 8 तारीख आली आहे. ठीक आहे. त्यामुळे अजूनही काही पैसे नाही आले. पण आता ह्या दिवशी पैसे येणार आहेत. कुठल्या दिवशी पैसे येणार ते पण तुम्हाला सांगणार आहे मी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण चालू करूयात सविस्तर माहिती. चला बघूयात. बघा, लाडकी बहीण योजनेबाबत काय वक्तव्य केलं बघा. लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी होणार. बघा, पहिलं तर काय आहे? पहिलं तर खूप महत्त्वाचा विषय आहे हा. लाडक्या बहिणीसाठी ठीक आहे. हे जे आहे पडताळणी जी आहे ती होणार आहे. तर का पडताळणी होणार आहे? त्याचं कारण आहे, ज्या अपात्र वहिनी होत्या, ठीक आहे. अपात्र म्हणजे तुम्हाला आता मी सांगते हळू-हळू काय आहे ते. अपात्र वहिनींनी पण याचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे आता त्या महिला या योजनेतून कट होतील आणि फक्त पात्र आणि गरजू महिला आहेत त्यांना आता इथून पुढे पैसे मिळतील. त्यामुळे आता तुम्ही पण जर त्या यादीत असाल, तर तुम्हाला कसं चेक करायचं ते मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा. ठीक आहे. जर तुम्ही त्यामध्ये बसत असाल, तर तुम्ही पण अपात्र ठरताना तुमचे पण योजनेचे पैसे इथून पुढे कट होतील. त्यामुळे जर भविष्यात तुम्हाला पैसे नाही आले, तर तुम्हाला आश्चर्यचकित होण्याची किंवा टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. तुम्ही अपात्र असल्यामुळे तुमची नावं कट झालेली आहेत आणि तुम्हाला पैसे येणं बंद झालेले आहेत. त्यामुळे आता फक्त गरजू आणि पात्र महिलांनाच पैसे मिळतील. ठीक आहे. आत्तापर्यंत किती बघा, आत्तापर्यंत महिलांना 2 कोटी महिलांना आतापर्यंत लाभ झालेला आहे. ठीक आहे. 2 कोटी महिलांना लाभ झाला आहे. त्या प्रत्येक महिलेच्या अर्जाची पडताळणी परत होणार आहे. ठीक आहे. त्यातल्या ज्या अपात्र बहिणी असतील त्यांची नावे आपोआप यादीतनं कट होतील आणि ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना इथून पुढेचे हप्ते जे आहेत सगळे मिळून जातील. त्यामुळे अर्जाची पडताळणी जी आहे ती परत होणार आहे. ठीक आहे. आणि ते चालू झालेली सुद्धा आहे. संजय गांधी निराधार योजनेची पहिलं जे निकष होता, की कुठल्याही दुसऱ्या योजनेमध्ये जर लाभ घेतला असेल महिलांनी, जिथे तुम्हाला 1500 पेक्षा जास्त पैसे मिळत आहेत, तिथे ती त्या त्यात जर तिथं असेल तर तुम्ही लाडकी बहिणीसाठी अपात्र ठरते. त्यामुळे आता तुम्ही जेव्हा लॉग इन कराल लाडकी बहीण योजनेमध्ये, तेव्हा तुम्हाला एक कॉलम दिसेल नवीन ॲड झालेला, की संजय गांधी. तिथे येस, नो असेल. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आता पडताळणी चालू झालेली आहे. तिथे जर नो असेल तर तुम्हाला पैसे मिळतील, कारण तुम्ही कुठल्या योजनेचा लाभ घेतला नाही आहे. पण येस असेल तर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतला आहे आणि तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार नाहीत. कारण ते पण तुम्हाला ₹1500 मिळत आहेत. त्यामुळे तुम्हाला इकडं लाभ मिळणार नाही. ठीक आहे. हे झालं पडताळणी. आता पडताळणी का होणार आहे बघा, बघूयात आपण. नक्की पडताळणी का होणार आहे? अपात्र लाभार्थ्यांची नावं हटवण्यात जाणार आहेत. ज्या अपात्र बहिणी आहेत, त्यांची नावं जी आहेत ती हटवण्यात येणार आहेत आपोआप. तुम्हाला आता ते कळणारही नाही. पण तुम्ही स्वतःहून निकषाबाबत माहिती घेऊ शकता. ठीक आहे. तुम्ही माहिती घेऊ शकता, की काय बाबा निकष. ह्याच्यापैकी तुमचं जरी एकही तुमचं मॅच झालं, तर तुम्ही मात्र अपात्र ठरतात आणि तुमची जे लाभार्थ्यांची तुमची जी नावं आहेत ती कट होणार आहे. ठीक आहे. तर पुढे बघूयात आपण काय निकष आहेत ते. बघा, 2 कोटीहून अधिक महिला ज्या आहेत त्या लाभार्थी ठरलेल्या आहेत. म्हणजे 2 कोटीहून अधिक महिलांना पैसे मिळाले पण आहेत. पण आता त्या महिलांपैकी ज्या महिला अपात्र असतील त्यांची नावं इथून पुढे कट होऊन त्यांना पैसे जे आहेत ते येणार नाही आहेत. ठीक आहे. आता बघा काय निकष आहेत. तुम्हालाही लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार का? आता तुम्हाला स्वतःला चेक करायचं की तुम्हाला पण लाडक्या बहिणीचा लाभ आहे तो मिळणार आहे की नाही बघा. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न, ठीक आहे. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असल्याची कागदपत्रे सादर करावी लागणार. जर आता बघा, जरी तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा जास्त असेल आणि तरी पण तुम्ही फॉर्म भरला असेल, तर मात्र तुम्ही अपात्र ठरता. त्यामुळे तुम्ही स्वतःलाच तुम्ही हे करा, की आपण ह्याच्यात बसतोय का? हे तुम्हाला सांगते मी. काही पॉईंट्स आहेत इथून पुढे, अजून 4-5 पॉईंट्स आहेत. जर तुम्हाला याच्यामध्ये एकही असा पॉईंट सापडला, की जो आपण त्यात बसत नाही, तर मात्र तुम्ही अपात्र ठरताय. त्यामुळे तुम्हाला कळणार आहे, तुम्ही समजून घ्या, की आता आपल्याला इथून पुढे पैसे येणारच नाहीत. ठीक आहे. पहिलं काय, तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल, तरच तुम्ही पात्र ठरताय, तरच तुम्हाला इथून पुढे पैसे येतील. जर तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा
जास्त असेल तर तुम्ही आपोआप वगळण्यात येणार आहात. त्यामुळे तुम्ही तुमचं ॲनालिसिस करा किंवा तुम्ही तुमचं मॅच करा, की हे पॉईंट्स आपल्याला मिळत आहेत का किंवा आपण याच्यात बसतोय का? आणि असं असेल तर तुम्ही स्वतःहून ठरवून घ्या, की आपल्याला पैसे येणार नाहीत. त्यामुळे पैशाची वाट पण बघू नका तुम्ही. ठीक आहे. हे झाला पहिला पॉईंट. ठीक आहे. तुम्ही जरी वार्षिक उत्पन्न फॉर्म भरला असेल, तर तुम्हाला तुमचं उत्पन्नाचा दाखला किंवा काय असेल, जे त्याचं प्रूफ असेल, तर द्यावं लागेल, की आमचं वार्षिक उत्पन्न 2.5 पेक्षा कमी आहे. ठीक आहे. तुम्हाला कागदपत्र सादर करावी लागणार आहेत. तरच तुम्हाला इथून पुढे पैसे मिळतील. पुढचं काय बघा, निवृत्ती वेतन म्हणजे तुमच्या जर घरात कोणी अशा व्यक्ती असतील, जे आधी सरकारी कर्मचारी किंवा सरकारी नोकरीत असतील आणि ते आत्ता सेवानिवृत्त असून त्यांना पेन्शन येत असेल. ठीक आहे. सेवानिवृत्त असून त्यांना पेन्शन येत असेल, तरी तुम्ही लाभार्थी ठरत नाही. तुम्ही अपात्र ठरता. तुम्हाला इथून पुढे पैसे येणार. त्यामुळे तुम्ही स्वतः बघा, आपल्या घरात आहे का कोण अशी व्यक्ती, की ज्याच्या आपण पेन्शन येते आपल्या घरात? ते पण असेल तर ठीक आहे. किंवा 4 चाकी वाहनधारक बघा, 4 चाकी वाहनधारक. तुम्ही आता बघा तुमच्या घरात 4 चाकी आहे का? असेल तर पैसे विसरून जा लाडक्या बहिणीचे. ठीक आहे. 4 चाकी वाहनधारक अर्जदारांच्या कागदपत्रांची अतिरिक्त छाननी होणार. म्हणजे तुमच्या कागदपत्रांची छाननी होणार आहे. कारण आर-टी-ओकडनं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आर-टी-ओकडनं हे डिटेल्स मिळू शकतात प्रत्येक लोकांचे, तुमच्या नावावर कुठली गाडी आहे किंवा काय. त्यामुळे हे सगळं तपासणी व्यवस्थित होणार आहे आणि इथून पुढे सगळे पैसे जे आहेत ते तुम्हाला मिळणार नाही आहेत. आणि बहुतेक असं पण आहे, की अशी पण शक्यता आहे, की तुमचे मिळालेले पैसे आहेत ते तुम्हाला परत करावे लागतील किंवा वसूल केले जाणार आहेत. ही पण शक्यता आहे. हे 2 पॉईंट 3 पॉईंट झाले. ठीक आहे. काय पहिला पॉईंट वार्षिक उत्पन्न, दुसरा पॉईंट निवृत्ती वेतन, तिसरा पॉईंट 4 चाकी. हे 3 पॉईंट बघा, तुम्ही ह्यातल्या कुठल्याही एका पॉईंटमध्ये बसत असाल तर तुम्ही अपात्र ठरताय. ठीक आहे. तर पुढचा पॉईंट बघूयात आपण काय आहे. 5 एकरापेक्षा जास्त बघा, 5 एकरापेक्षा जास्त जमिनीच्या मालक असणाऱ्या महिला अपात्र ठरणार. म्हणजे जर तुमच्या स्वतःच्या नावावर म्हणजे तुम्ही फॉर्म भरला आणि त्याच महिलेच्या नावावर जर 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल, तरी तुम्ही तुम्हाला अपात्र ठरताय. त्यामुळे तुम्हाला बघायचं आहे, की आपल्या नावावर कुठली जमीन आहे का 5 एकरपेक्षा जास्त? तर असेल तर पैसे विसरा. तुम्हाला पैसे काही मिळणार नाही आहेत. त्यामुळे हे एक आहे चौथा निकष. ठीक आहे. हे आहे चौथा निकष. हे झाले 4 निकष आपल्याला. परत आता काय बघा, अजून एक निकष आहे. तो म्हणजे एका कुटुंबात फक्त 2 महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. आता सपोज तुमच्या घरात 3-4 महिला असतील. तुम्ही सगळ्यांचा फॉर्म भरलाय आणि तुम्हाला पैसे मिळालेत. ठीक आहे, आधी मिळाले असतील, पण आता इथून पुढे तुमच्या कुटुंबातील फक्त 2च महिलांना लाभ मिळणार आहे योजनेचा. इथून पुढे सगळ्या महिलांना लाभ मिळणार नाही. जास्तीत जास्त 2 म्हणजे फक्त 2च महिलांना लाभ मिळणार आहे. ठीक आहे. त्यामुळे आता इथून पुढे तुमच्या कुटुंबाच्या 4 महिलांना लाभ आला असेल, तर आत्ता आला असेल, पण इथून पुढे फक्त 2 महिलांना लाभ मिळेल आणि त्या 2 महिलांचे पैसे पण ते वसूल केले जाऊ शकतात. हे आहेत निकष. ठीक आहे. हे झाले 4-5 निकष. ह्या निकषात तुम्ही बसत असाल, तर मात्र तुमचे पैसे बंद होतील. कारण आता हे निकष काटेकोरपणे चेक केले जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला आता लाडक्या बहीण योजनेचा जो लाभ आहे तो घेता येणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही स्वतःच ॲनालिसिस करा. तुम्ही स्वतःचे पॉईंट्स बघा. ह्यात आपण कुठं बसतोय का? ह्यातलं आपल्याकडं काय आहे का गोष्टी? ह्याच 5 पैकी. तर मग अपात्र ठरलं. त्यामुळे तुम्ही पैशाची वाट पण बघू नका. ठीक आहे. आणि जेव्हा केव्हा पुढचं काही येईल, तेव्हा आपण बघूयात काय होतंय. आता बघा महत्त्वाचा मेन पॉईंट काय आहे? लाडक्या बहीणबाबत योजनेबाबत फडणवीसांचं वक्तव्य. ठीक आहे. काय नेमकं त्यांनी वक्तव्य केलं आहे? कशाबद्दल आहे ते? कशाबद्दल आहे? पैशाबद्दल आहे की पैसे येणार, पैसे किती येणार त्याच्याबद्दल आहे? ते बघूयात पुढच्या स्लाईडमध्ये. चला बघा काय म्हटलेत ते. 2100 बाबत अर्थसंकल्पात विचार करू. म्हणजे आम्ही जेव्हा बैठक करू अर्थसंकल्पाची, त्यामध्ये आम्ही 2100 बाबत विचार करणार आहोत. त्याचं कसं कधीपासून द्यायचे, काय कुठल्या महिन्यापासून द्यायचे, सगळ्यांचा त्या बैठकीत निर्णय घेणार आहे आणि मगच ते ₹21 तुम्हाला मिळणार आहेत. तसेच निकषात बसणाऱ्या बहिणींनाच लाभ. निकषात ज्या बहिणी बसतील त्यांनाच लाभ मिळेल, स्वतः ते म्हणाले. त्याच्यामुळे अर्ज पडताळणी कन्फर्मच आहे. असं नाही आता ह्या अफवा आहेत. अर्ज पडताळणी कन्फर्म आहे. कारण स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत, की निकषात बसणाऱ्या महिलांनाच आपण लाभ देणार आहोत. त्याच्यामुळे आता निकष काटेकोरपणे चेक केले जातील आणि मगच तुम्हाला पैसे मिळले जातील. ठीक आहे. हे आहेत. ह्या मोठे वक्तव्य त्यांनी केले आणि आत्ता असं झालं, की 2100चा जेव्हा निर्णय येईल तेव्हा येईल. पण सध्या तरी ₹1500 तुम्हाला मिळतील. याच्यावरून असं दिसतं, की ₹21 सध्या तुम्हाला मिळणार नाहीत. आता डिसेंबरचे हप्ते आहेत. डिसेंबर, जानेवारी ते 1500 तुम्हाला मिळून जातील. आणि आता निकषात बसणाऱ्या बहिणींनाच लाभ मिळणार आहे. सगळ्यांना लाभ मिळणार नाही. आत्तापर्यंत तुम्हाला लाभ मिळाला पण असेल, पण तुम्ही जर निकषात बसत नसाल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. हे जे आहे ते मोठे वक्तव्य आहेत ती देवेंद्र फडणवीसांनी केले. याच्यावरून असं दिसतंय, की आता लाडक्या बहिणींची काटेकोरपणे तपासणी होणार आहे. अर्जांची जी पडताळणी आहे ती होणार आहे. फॉर्म भरलेले आहेत लोकांनी, त्यांची परत एकदा पडताळणी होईल आणि ज्या निकषात बसेल त्यांनाच लाभ मिळला जाईल. आणि ₹21चं जेव्हा जी-आर येईल तेव्हाच ₹21 तुम्हाला तुमच्या त्याच महिन्यापासून येऊन जातील. जेव्हा जी-आर येईल त्यात तुम्हाला मेन्शन केलं असेल, की या महिन्यापासून ₹21 देण्यात येईल, तेव्हाच ₹21 मिळतील. सध्या तरी काही जी-आर नाही. सध्या फक्त ₹1500चा जी-आर आहे. जो आधीच काढला होता जुलैमध्ये तोच. त्यामुळे जुलैचेच पैसे मिळणार आहेत. ठीक आहे.
त्यामुळे तुम्ही आता ₹21 वाट बघू नका आणि तुम्हाला लवकरात लवकर पैसे ते आहेत मिळणारच आहेत. फक्त थोडी वाट बघा आणि 1500 पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. तुम्हाला काही क्वेश्चन असतील, काय असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा. तुम्हाला काही निकषाबद्दल काही क्वेश्चन असतील तरी काही मला कमेंट करा. मी त्यांचा आन्सर देईल. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.